नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळची सुरुवात झालेली आहे, मस्तपैकी आंघोळ झाली आहे आणि सकाळची सुरुवात बाप्पाच्या पूजेपासून, देवाच्या पूजेपासून, स्वामी समर्थांच्या स्मरणांपासून करणार आहे। तर बघा मस्तपैकी दिवा लावलाय मी। आज बाप्पाचं विसर्जन आहे, आज अनंत चतुर्थी शनिवार। आज बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत आणि डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्या भेटीला येणार आहेत। तर अशा प्रकारे मस्तपैकी आंघोळ झाल्यानंतर दिवा लावला, अगरबत्ती लावली, देवपूजा केली, देवाचा आशीर्वाद घेतला, स्वामींचं नाव घेतलं आणि माझ्या घरच्या कामाला सुरुवात केली। तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि शनिवार रविवार मी उशिरा कामावर जाते। तर उशिरा कामावर जाते त्यामुळे मी घरचं सगळं काम आटपूनच जाते। तर देवपूजा झाल्याच्या नंतर माझी ही थायरॉइडची गोळी आहे, मला थायरॉइड आहे। तर मी सकाळी अनुषापोटी पहिले ही गोळी घेते। तर गोळी घेतली आणि हे मी सारण बनवलंय। तर आज बाप्पाचं विसर्जन आहे, तर बाप्पाला असंच कसं पाठवायचं म्हणून बाप्पासाठी तळणीचे मोदक करणारे, कारण उकडीचे मोदक केले। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, बेसनाचे लाडू सुद्धा बाप्पासाठी बनवले। माझ्या सासूबाईंच्याकडे बाप्पा बसतात, गणपती बाप्पा, तर मी त्यांच्याकडे उकडीचे मोदक पाठवून दिलेले, लाडू मी स्वतः घेऊन गेलेली आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे त्यामुळे तळणीचे गव्हाचे आणि मैद्याचं पीठ मी हे मळून घेतलेलं आहे। गहू आणि मैदा मिक्स करून पीठ मळून घेतलं आणि आता तळलेले मी मोदक बनवणार आहे। सारण मी आंघोळ झाल्याच बनवलं होतं, त्यानंतर देवपूजेला वेळ लागणार आणि तोपर्यंत सारण थंड होईल म्हणून मी सारण आधीच बनवलेलं। तर सारणची रेसिपी आपण जशी उकडीचे मोदक बनवतो त्याचप्रमाणे सारणाची रेसिपी आहे। गूळ खोबरं टाकलेलं आहे आणि माझ्याकडे काय काजू बदाम विलायची वगैरे नव्हती, फक्त गूळ आणि नारळ किसलेला असं मी साधंसं सारण बनवलंय। बाप्पाला पण माहिती आहे माझ्या परिस्थितीनुसार मी जेवढं शक्य आहे, माझ्या वेळेनुसार जेवढं मला जमतंय तेवढी मी बाप्पाची सेवा करते, कारण बाप्पा आपल्याकडे वर्षातनं एकदाच येतो। तर असं गव्हाचं आणि मैद्याचं पीठ मळून चांगला गोळा त्याचा मुरलेला आणि सारण पण थंड झालेलं। तर अशी भली मोठी, आपल्याला जेवढी मोठी लाटता येईल तेवढी मोठी अशी चपाती पातळ लाटून घ्यायची आणि ग्लासाने आपल्याला पाहिजे त्या साईजच्या, म्हणजे मला ह्या ग्लासाच्या साईजचे पाहिजे होते, तर मी ह्या साईजने अशा पुऱ्या कट करून घेतल्या छोट्या छोट्या, म्हणजे काय आपल्याला पटापट मोदक करता येतील। मला तासाभराचा वेळ आहे आणि एका तासात मला कामावर जायचं आहे, त्यामुळे माझी गडबड आहे म्हणून मी अशी एक मोठी चपाती लाटून घेतली आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या, जेणेकरून आपलं मोदक पण एकाच साईजचं होतं आणि आपला वेळ सुद्धा वाच। तर मित्रांनो, माझ्या सासूबाईंकडे 10 दिवसाचे गणपती बसतात आणि आजच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन होतं। मला तर कामावर जायचंय, मला वेळ नाही विसर्जनाला जायला, कारण काम महत्त्वाचं आहे, पण मी प्रसाद मात्र बाप्पासाठी मुलांच्या हातून आणि आहोंच्या हातून पाठवणार आहे। तर त्यासाठी मला 21 मोदक पाठवायचे आहेत। काल मी बेसनाचे लाडू बनवलेले ते सुद्धा मी पाठवले बाप्पासाठी आणि सुरुवातीला जेव्हा बाप्पा आले होते तेव्हा मी उकडीचे मोदक केलेले, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल। तर अशा प्रकारे पटापट मोठ्या अशा चपात्या लाटून घेतल्या आणि त्याच्यातनं अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या। तर तुम्हाला आत्ता जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल की मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्याकडे सध्या 2 कामं आहेत आणि शनिवार रविवार कामं जास्त असतात, उशिरा जावं लागतं आणि मी घरी कधी येईल ह्याचा टायमिंग फिक्स नसतो, त्यामुळे मुलांसाठी नाश्ता आणि बाप्पासाठी मोदक मला बनवून जायचे। त्यामुळे सकाळी लवकर उठली, आंघोळ केली, आधी पीठ भिजवलं, सारण बनवलं, म्हणजे सारण आणि पीठ पण मुरेल आणि सारण पण थंड होईल आणि मग देवपूजा करून तुमच्याशी बोलायला, गप्पा मारायला सुरुवात केली। तर अशा प्रकारे पटापट असे एकाच साईजचे सुंदर असे मोदक मी करून घेतले। तर तुम्ही बघू शकता हे मोदक आहेत ना गव्हाचे, पटकन होतात। ॲक्च्युली मला आहे ना तांदळाचे मोदक पण पटकन येतात, आता कसं आहे माझा हात बसला आहे ना त्यामुळे मी पटापट करते। मी 1 तास लागेल असा विचार केलेला, पीठ मळून सारण बनवून मोदक बनवून पुन्हा तळून, मला असं वाटलेलं 21 मोदक करायला एवढा वेळ तर लागेलच, पण माझं आहे ना 40 मिनिटातच सगळं काम झालेलं, कारण मी वेळेच्या हिशोबाने पटापट करत होती। मला कामावर पण जायचं होतं, कारण कामावर शनिवार रविवार जरी मी उशिरा जात असेल तरी मी गेल्यावरच त्यांचा नाश्ता होणार आणि आपल्यावर कोणीतरी अवलंबून असतं, त्यांना माहिती आहे की आपली बाई येईल आणि आपल्याला वेळेवर जेवण बनवून देईल। तर मग त्यामुळे आपल्याला काम पण महत्त्वाचं आहे, कारण ती जबाबदारी आहे आपली आणि काम करणार, कष्ट करणार तरच आपल्याकडे पैसे येणार आणि त्यानेच आपलं घर चालणार। तर बघा अशा प्रकारे मी पटापट
पटापट मोदक करत होती कारण मला घाई होती. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ खूप बघता मला माहिती आहे आणि खूप छान छान कमेंट पण करतात. तुमचे कमेंट प्रत्येकाचे कमेंट मी वाचते आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही आहे, पण कमेंटला लाईक नक्की करण्याचा प्रयत्न करते. कारण तुम्ही पण समजून घ्या मला, मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत. मला घरातलं बघावं लागतं, मुलांचं बघावं लागतं, काम बघावं लागतं आणि आपले असे अधूनमधून एक एक सणवार पण येतच असतात. तर ते सुद्धा आपलं कर्तव्य असतं की जरी मी आता सासूंपासून वेगळी राहते तरी आपल्याकडनं जमेल तेवढं आपल्याला करावंच लागतं. तर अशा प्रकारे सुंदर असे मोदक मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की बघा मी कसे एका साईजचे आणि सुंदर मोदक केलेत. पण ॲक्च्युली माझा कॅमेरा आणि खराब झाला आहे आणि मोबाईल पण माझा खूप जुना झाला आहे. तरी पण मी खूप असं त्याला व्यवस्थित सेटिंग करून तुम्हाला एक एक गोष्ट जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. मोबाईल जुना झाल्यामुळे कॅमेरा ब्लर झाला आहे, तर थोडंसं समजून घ्या. माझं घर पण छोटं आहे, उजेडाचा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी तुम्हाला एक एक रेसिपी जवळून आणि व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे कढईत तेल तापवलं आणि सगळे झालेले मोदक मी तळायला घेतले. 21 मोदकाचा अंदाज होता पण 35 मोदक झाले आणि मला 21 बाप्पाला पाठवायचे होते, बाकीचे घरात मुलांसाठी ठेवणारे. तर अशा प्रकारे एक एक करून एका टायमाला 5-6 मोदक टाकून मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतलेत. आणि हे असे आपल्याला जास्त लाल करायचे नाही आहेत कारण आपण त्याच्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरलं आणि ते सारण आपण ऑलरेडी भाजलेलं आहे, त्यामुळे थोडेसे गुलाबी असे झाले की आपल्याला ते उतरवायचे आहेत. तुम्हाला जर फक्त मैद्याचे करायचे तर करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे, त्यामुळे आणि पीठ मळताना गव्हाचं आणि मैद्याचं पीठ मळताना थोडंसं तेलाचं मोहन टाका, थोडंसं मीठ टाका, जेणेकरून मोदकाला अजून छान टेस्ट येईल. आणि सारण तर आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला जे जे टाकायचं आहे, समजा तुम्हाला काजू बदाम बारीक तुकडे करून टाकायचे ते पण तुम्ही टाकू शकता, खसखस पण टाकू शकता, विलायची जायफळची पावडर पण टाकू शकता. तर माझ्याकडे ते काहीच नव्हतं, त्यामुळे मी फक्त खोबरं आणि गूळच टाकलेला आहे. तर जे काय मी प्रसाद मनाभावे बाप्पासाठी करत आहे तर बाप्पा गोड मानूनच घेणार आहे. तर तुम्ही पण माझा व्हिडिओ कुठे ब्लर झाला असेल, क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही पण माझा व्हिडिओ गोड मानून घ्या, माझी परिस्थिती समजून घ्या. पण आज ना उद्या माझे दिवस बदलतील आणि मी चांगला फोन घेईल, चांगल्या उजेडामध्ये व्यवस्थित क्लिअर व्हिडिओ असे तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर मला तुम्ही खूप सपोर्ट करा, छान छान कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग आता अशा प्रकारे पटापट मोदक तळून मला कामावर निघायचं आहे. सध्या माझ्याकडे 2च जेवणाची कामं आहेत, पण त्या 2 कामामध्ये माझे 4 कामाचं कष्ट निघून जातात. कारण की ते 2 कामात ते म्हणजे असे त्यांना वेगळ्या वेगळ्या रेसिपी टेस्ट करायला आवडतात, त्यांना वेगळं वेगळं माझ्या हातचं जेवण करायला आवडतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे मनसोक्तपणे पूर्ण जीव टाकून आणि मनाभावाने जेवण बनवते आणि त्यांना पण माझ्या नवीन नवीन बनवलेल्या रेसिपी आवडतात. तर आज पण शनिवार सुट्टीचा दिवस आहे, तर आज पण मी त्यांच्याकडे नवीन रेसिपी बनवणार आहे. ती नवीन आणि डिफरंट रेसिपी आहे. तुम्ही पण ती रेसिपी बघाल ना तर तुम्ही बोलाल वा किती छान आयडिया दिली आहे. तर ती रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी तिकडे कुठली रेसिपी बनवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी जिथे 2 कामाला जाते ना ते भलेही मला थोडंसं कष्टाचं काम असेल, जास्त काम असेल किंवा त्यांना नवीन नवीन अशा रेसिपी आवडतात त्यामुळे मला बनवायला लागत असेल, पण त्याचप्रमाणे ते मला पैसेसुद्धा मोजतात आणि मी ज्याप्रमाणे कष्ट करते, काम करते त्यांच्या घरात, त्या हिशोबाने ते मला पैसे पण देतात. आणि आपल्याला जर आपल्या कष्टाचा मोबदला जर योग्य मिळत असेल ना तर आपल्याला कष्ट करायला कधीच असं नको वाटत नाही. कष्ट आपण आणखीन आपल्या एनर्जी येते आणि आपण अजून कष्टाने, अजून मेहनतीने, अजून आनंदाने ते काम करत असतो. तर अशा प्रकारे तुमच्याशी गप्पा मारत मारत माझे सगळे मोदक तळून झाले आणि तुम्ही बघू शकता शेवटचा घाणा तळताना मी गॅसचा बटन बंद केलेला आहे कारण तेल तापलेलं आहे. आणि आता हे शेवटचे मोदक अर्धे तळून झाल्यावर मी गॅस बंद केला आहे, जेणेकरून गरम तेलामध्ये आपले ते मोदक तळले जातील आणि तेवढा काय तो 2-3 मिनटाचा गॅस असेल तो आपला वाचेल आणि त्या 2-3 मिनटाच्या गॅसमध्ये ॲटलिस्ट आपल्याला
चहा तरी उकळेल. तर अशा मी गॅसची पण बचत करते. तुम्ही म्हणाल किती कंजूस आहे, पण संसार जर करायचा असेल, आपल्याला शून्यातून जग उभं करायचं असेल तर म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याचप्रमाणे असा थेंबाथेंबाने सागर बनत असतो. तर मी असा छोट्या छोट्या गोष्टी वाचवून माझा संसार उभा करत आहे. तर अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत. कसे दिसत आहेत मला कमेंट करून सांगा. कढईतलं तेल मी काढून घेतलं एका वाटीमध्ये. आता ही कढईला तेल लागलेलं आहे, हे पण मी वाया नाही घालवणार. ह्याच्यात मी भाजणार आहे रवा. तर कढईतलं तेल एका वाटीत काढलं आहे, कारण आपण जेव्हा तळण करतो तेव्हा कढईला आजूबाजूला भरपूर असं तेल लागलेलं असतं. तर मग मी काय केलं, ह्याच कढईमध्ये तेल न टाकता रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे. या रव्याचा मी मुलांना नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहे. थोडंसं तेल कढईत टाकलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेत, कारण शेंगदाणे कच्चे आहेत. माझ्याकडे जिरं मोहरी नव्हती म्हणून मी शेंगदाणे टाकले. थोडीशी उडदाची डाळ टाकली आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली. रवा आपला ऑलरेडी भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते लाल मिरच्या. हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत, पण त्या मिरच्या लाल होत आहेत म्हणून त्या आधी वापरून टाकल्या. त्या मिरच्या टाकल्यानंतर टाकलाय कांदा, तो पण व्यवस्थित परतून घेतला आहे छानपैकी. कांदा चांगला गुलाबी झाल्याच्या नंतर थोडंसं हिंग घालायचं. शक्यतो जर हिंग आपण सगळ्याच गोष्टीत घातलं ना, त्याची एवढी चव वाटून येत नाही, पण हिंग पोटासाठी, मुलांच्या पोटासाठी चांगलं असतं म्हणून मी हिंग थोडंसं वापरतच असते प्रत्येक गोष्टीत. अशा प्रकारे कांदा फ्राय होईपर्यंत मी किचन गॅस साफ करून घेतला, कारण तुम्हाला तर माहिती आहे मला कामावर जायची गडबड आहे. पण मग किचन गॅस असाच खरगटा वगैरे थोडासा असा घाण टाकून जायला मला ना नाही आवडत. म्हणून मी काय करते ना, काम झाल्या आहे ना, घासायला वेळ जरी नसेल ना तरी फक्त पुसून तरी घेते. त्यांनी काय होतं, आपलं किचन पण स्वच्छ राहतं. माझं घर छोटंसं आहे मित्रांनो, तर त्यामुळे काय होतं ना, सॉरी मैत्रिणींनो, माझं घर छोटंसं आहे. तर दरवाजातनं बघितलं ना तर सगळ्यात आधी माझं किचनच दिसतं. त्यामुळे किचन आपलं स्वच्छ असायला पाहिजे. लोक बघतील म्हणूनच नाही, तर त्या किचनवर आपण जेवण बनवत असतो, अन्न शिजवत असतो, तर ती जागा तर आपली स्वच्छ पाहिजेच. अशा प्रकारे कांदा वगैरे फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये रवा टाकला आणि ते व्यवस्थित भाजून घेतला त्या फोडणीमध्ये आणि मग पाणी टाकलं. पाणी गरम केलं नाही आहे, थंडच पाणी टाकलेलं आहे. ॲक्च्युली उपम्यामध्ये गरम पाणी किंवा फोडणीमध्ये पाणी टाकल्यावर रवा टाकायचा असतो, पण मला खरंच खूप उशीर झाला आहे म्हणून मी आता तसाच रवा टाकला आणि थंड म्हणजे साधं नॉर्मल पाणीच टाकलं. त्यानंतर मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली, थोडासा लिंबू पिळला, थोडीशी तुपाची धार दिली त्याच्यावर आणि अशा प्रकारे रवा जो आपण टाकलेला आहे तो त्या पाण्यामध्ये व्यवस्थित नाचून घेतला, म्हणजेच हलवून घेतला. 2 मिनिटासाठी झाकण ठेवला. आपला उपमा रेडी आहे. खरं सांगायला गेलं तर माझ्याकडे कढीपत्ता पण नव्हता, कोथिंबीर पण नव्हती, पण हा साधा सिंपल केलेला उपमा जेव्हा मी मुलांना विचारलं तेव्हा ते म्हणाले चांगला झालेला आणि मी येईपर्यंत तो दोघांनी संपवला होता. अशा प्रकारे उपमा पुरण झाल्याच्या नंतर मी निघाली कामावर. बरोबर कामावर निघाल्यावर पाऊस यायला सुरुवात झाली. पाऊस रिमझिम होता तरी मी रेनकोट घालून घेतला, कारण रस्त्यावर जर पाऊस लागला तर प्रॉब्लेम होणार आणि मी पूर्ण भिजून जाणार आणि मग कामावर मला ओल्या कपड्यांनीच काम करावं लागतं. अशा प्रकारे मी कामावर पोचली आहे. रेनकोटमुळे एवढी भिजली नाही आहे, पण तोंडावर पाणी आलंच होतं कारण पावसाबरोबर वारा पण होता. घरात एंट्री केल्या केल्या ही नवीन रेसिपी बनवली आहे नाश्त्याची, झटपट टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली आहे, बेल पेपर रेड येलो बेल पेपर टाकले, गाजर टाकले, बीट टाकलाय आणि ह्याच्या खाली जे आहे ते रवा आणि तांदळाच्या पिठाची पोळीच समजू शकता तुम्ही, तरी आहे आणि उरलेल्या पिठाचे आप्पे केलेले. तर हे नॉर्मल प्लेन आप्पे नाहीये, फिलिंग आप्पे आहेत. ह्याच्या आतमध्ये मी फिलिंग केलेली आहे. जी भाजी मी बनवलेली ना, जी मी तुम्हाला बोलली हेल्दी भाजी आहे, कॅप्सिकम, बेल पेपर, गाजर, बीट, टोमॅटो टाकलेली जी भाजी केलेली ती ह्यामध्ये आप्पेमध्ये टाकलेली आहे. शिवाय चीज पण टाकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर एक आप्पे मी उघडला आणि ह्याच्या आतमध्ये आहे भाजी आणि चीज टाकल्यामुळे मस्त चीजी झालंय. तर अशा प्रकारे मी हे आप्पे बनवलेत. तर मॅडमना नाश्ता खूप आवडला. ही नवीन रेसिपी मी ट्राय केली आहे, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. नाश्ता झाल्याच्या नंतर लगेचच लंच बनवायला लागली. तर पनीर चिल्ली बनवलेली आहे लंचमध्ये. पनीर चिल्ली बघा किती छान रंग दिसतोय आणि पनीर चिल्ली खूप टेस्टी झालेली. पनीर चिल्लीमध्ये मी कॅप्सिकम टाकली आहे, बेल पेपर टाकलाय, स्प्रिंग ऑनियन टाकलंय, थोडीशी कोबी टाकली आणि पनीर टाकलंय. त्यानंतर हा
चायनीज फ्राईड राईस बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये पण कॅप्सिकम आहे, गाजर आहे, बीन्स आहे, स्प्रिंग अनियन आहे आणि कॅबेज आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी चायनीज फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली लंचमध्ये बनवली आहे. तर इकडचं माझं काम झालं आहे, किचन गॅस क्लीन केलेला आहे. शनिवार रविवार टोडूला नाश्ता आणि जेवण तो दादाच देतो, मी नाही देत. तर मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर मी पोचल्यावर इकडे काय बनवते ते दाखवते. दुसऱ्या कामावर आल्या सगळ्यात आधी बनवले पोहे. मस्त गरमागरम पोह्याचा नाश्ता बनवला, कारण इकडे पण आले होते शनिवार रविवार पाहुणे, त्यामुळे शनिवारीच ते पाहुणे आले होते. तर 6 जणांसाठी पोहे बनवले. त्यानंतर कालची भाकरी बनवलेली ती जी उरली होती त्याच्यात दह्यातली भाकरी बनवली. दह्यातली भाकरी ह्याच्या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे, पण ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल. दह्यातली भाकरी खूप छान लागते आणि शिळी भाकरीचा टेस्ट पण वेगळीच लागते. त्यानंतर बनवलेली आहे ही तोंडल्याची भाजी. तोंडल्याची रसभाजी बनवली आहे. थोडंसं ओलं खोबरे टाकले आणि शेंगदाण्याचा कूट घालून तोंडल्याची रसभाजी बनवली आहे. त्यानंतर ही लाल मिरचीचा तडका देऊन मस्तपैकी दाल फ्राय बनवलेली आहे. तर टोमॅटो टाकलेला नाही आहे, कारण त्यांना जे पाहुणे आले त्यांना टोमॅटो अवॉइड करायला सांगितलं आहे, त्यामुळे बिना टोमॅटोची ही लाल मिरचीतली भाजी बनवली आहे. डाळ बनवली आहे आणि त्यानंतर भात बनवला आहे. बीटरूट उकडून ठेवलं आहे, बटाटे उकडून ठेवले, चपात्या बनवलेल्या आहेत. इकडचं सगळं जेवण कढईमधलं रिकामी केलं आहे, भांड्यामध्ये काढलं आहे आणि सगळं गॅस किचन सगळं क्लीन केलं आहे. एवढे भांडे मी घासलेले आहेत. अर्धे भांडे ह्या बाजूच्या किचन कट्ट्यावर आहे, पण आज भांडे पालथे मारलेले नाही आहेत, कारण मॅडम घरात आहेत. मला उशीर झाला तर मॅडम बोलल्या की ठीक आहे तुम्ही जावा, मी भांडे लावून घेईल. तर अशा प्रकारे मी खाली उतरली. घड्याळात बघितलं 2:15 वाजलेले. सकाळी 9:30 वाजता मी घरातनं निघालेली, 2:15 वाजले तरी मी अजून कामावरच होती. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. कसा वाटला कामवाल्या बाईचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.